आज ना थोडा उशीरच झाला. मग टिफिनसाठीही झटपट काय तयार होईल? साधं मुगाचं वरणही बनवूनच झालं होतं. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण चटपटीत अशी पोट भरून मिरची बनवतो आहे. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील, अजिबात तिखट न लागणारी, चविष्ट रुचकर अशी. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी 200 ग्रॅम एवढी ही जाड मोठी मिरची घेतली आहे. पाव किलोला अगदी थोडीशी अशी कमी आहे. तर अशी जाड मोठी मिरची तिखट कमी असते पण खायलाही स्वाद लागते. आता ही मिरची मी इथे धुवून घेतली आणि कॉटनच्या रुमालाने चांगली पुसून कोरडी करून घेतली. आता मिरची थोडीशी लांब आणि मोठी आहे म्हणून 2 तुकड्यांमध्ये करून घेतली. जाड मिरची असेल लहान तर तुम्ही फक्त मध्ये अशा चिरा देऊ शकता. मिरची जर जास्तच तिखट असते, मुलं खात असतील तर असं सुरीच्या मदतीने याचं आतमधलं बी असं सर्व काढून घ्यायचं, किंवा नसेल काढायचं, कमी तिखट असेल तर असंही तुम्ही यात मसाला भरू शकता. तर इथे थोडीशी मिरची तिखट आहे म्हणून मी यातील सर्व बी काढून घेते. तर ह्या पद्धतीने सुरीच्या मदतीने पटकन असं हे बी निघतं. हे पहा, अशी मिरची सर्व खाली करून घेतली. याच पद्धतीने सर्व मिरची चिरून यातील बी काढून घेतला आणि सर्व मिरची चिरून झाल्यानंतर तर आता यात आपण आतमध्ये जे अशा ह्या चिरा देऊन घेतल्या, यात आपण मीठ लावून घेऊयात. तर इथे मी थोडंही बी असं ठेवलं नाही. तर आता मिरचीत भरण्यासाठी मसाला तयार करूयात. इथे मी 1 वाटी एवढे शेंगदाणे चांगले खरपूस खमंग भाजून घेतले. आता मिक्सरच्या भांड्यात घातल्यावर यात 15 ते 20 लसूण पाकळ्या घालूयात. लसूण थोडासा जास्त घालायचा, खूप मस्त अशी चव येते मिरचीला. शेंगदाणे आणि लसूण चालू बंद करून मिक्सरला असं जाडसर फिरवून घेतलं. आता यात घालूया अर्धा ते पाव चमचा एवढी हळद, सोबतच अगदी अर्धा चमचा एवढी मिरची पावडर. मिरची तिखट असेल तर कमी तिखट घाला. मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. 1 चमचा एवढी धने आणि जिरे पूड, अर्धा चमचा एवढा किचन किंग मसाला आणि मी यात थोडासा चाट मसालाही घातला आहे. चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडरही घालू शकता. तर सर्व मसाले सगळे चांगले मिक्स करून घेतला. आता यात घालूया पोहे खाण्याचे 2 चमचे एवढे तेल. अगदी पोहे खाण्याचे 2 चमचे तेल घालून हे सगळं असं चांगलं मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठही घातलं आणि आता मिरची आतमध्ये फिक्कट लागू नये म्हणून थोडंसं असं मीठ लावून घेऊयात. हे पहा, किंवा यात तुम्ही आमचूर पावडरही लावू शकता. हळद, मीठ आणि आमचूर पावडर लावूनही घेऊ शकता, पण आपण मसाल्यात वरून आमचूर पावडर घालणार आहोत म्हणून मी मिरचीच्या आतमध्ये थोडंसं मीठ लावून घेते. आपण मसाल्यातही मीठ घातलं आहे म्हणून अगदी थोडंसं देठापर्यंत मीठ लावायचं, म्हणजे मसालाही खाऊन झाल्यानंतर मिरची अजिबात फिक्कट लागत नाही. तर अगदी चविष्ट आणि रुचकर अशी ही मिरची लागते. म्हणून तिखट असेल तर बी काढून घ्या, नसेल तिखट तर तुम्ही या पद्धतीनेही तिखटाचं प्रमाण कमी करून असा हा मसाला दाबून यात भरून घेऊ शकता. हे पहा, तर इथे या पद्धतीने मी सर्व मसाला हा दाबून भरून घेतला. थोडंसं मीठ लावून अजूनच चविष्ट अशी मिरची होते. तर देठापर्यंत असा बोटाने प्रेस करत करत चांगला हा मसाला दाबून घ्यायचा. या पद्धतीने चांगलं दाबून मी इथे प्रेस करून घेतला आणि सर्व मिरची या पद्धतीने आपण मसाला भरून घेऊयात. तर हे पहा, सर्व मिरची अशी मी इथे भरून घेतली आणि थोडासा मसाला यात शिल्लक राहिला. अगदी 2 ते 3 चमचा एवढा मसाला इथे शिल्लक राहिला. आता गॅसवर तवा ठेवून घेतला. यात घालूया तेल. तेल गरम झाल्यावर यात एक एक करून अशी ही मिरची सोडून घेऊयात. इथे मी थोडी मिरची काढून ठेवली, तेलात बसेल तव्यात बसेल इतपतच मिरची घातली आहे. सुरुवातीला अशी देठाची मिरची तळून घेऊयात आणि मग नंतर पाठीमागचा भाग. आता यावर मी असं झाकण ठेवून घेतलं. 2 ते 3 मिनिटानंतर आता झाकण काढून घेऊयात. तर हे पहा, एका बाजूने मिरची मस्त अशी तळली गेली आहे. उलट करून घेऊयात. अजिबात यातील मसाला निघत नाही, चांगली खरपूस अशी तळल्या जाते
आणि खायलाही फार स्वाद लागते. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील एवढी टेस्टी आणि चटपटीत ही मिरची होते. सर्व मिरची मी अशी उलट करून घेतली. तर एका बाजूने मस्त असा रंग आला आहे आणि चांगली आतपर्यंत तळली गेली आहे. आता उलट बाजूनेही जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो घालूया. अर्धी मिरची राहिली आहे म्हणून मी यात फक्त आता वरून 1 चमचा एवढा हा मसाला घातला आणि 1 ते 1.5 चमचा एवढा वरून त्या मिरचीसाठी ठेवला. आता पहिली बॅच आपण अशी तळून घेऊयात. अजून यावर झाकण ठेवून एखाद मिनिटानंतर आता झाकण काढून घेतलं. दुसऱ्या बाजूनेही एखाद मिनिटासाठी झाकण ठेवायचं म्हणजे चांगली मिरची आतपर्यंत शिजते आणि चांगली खमंग खरपूस अशी तळल्या जाते. तर हे पहा, मसालाही सर्व वरून तर आतपर्यंत मिरचीला मस्त कोट झाला आहे. हे पहा, जवळूनही दाखवते, अजिबात मसाला निघाला नाही. अगदी आपण प्रेस करून असा मसाला भरला होता. तर सर्व मिरची अशी तळून झाल्यानंतर आता वरून अर्धा ते 1 चमचा एवढी आमचूर पावडर घातली. म्हणजे वरूनही मिरची अगदी चटपटीत अशी होते, अजिबात तिखट लागत नाही. मुलंसुद्धा आवडीने खातात. वरून चिरलेली कोथिंबीर घातली आणि गरमागरम मिरची सर्व्ह करूयात. वरण भात, आमटी भात असेल तेव्हाही बनवू शकतो. फिकट साधं मुगाचं वरण असेल तेव्हाही तोंडी लावण्यासाठी ही मिरची खूप छान लागते. कढी भातासोबतसुद्धा. टिफिनसाठी ही झटपट तयार होते अवघ्या 5 ते 10 मिनिटात. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.